महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडीची सत्ता येणार, कोण किती रणांगणात आपल्या जागा जिंकवून आणणार, कोण कसा लढणार आणि याविषयी सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। आणि या माध्यमांचे एक्झिट पोल आहेत, त्या एक्झिट पोलमध्ये नक्की कोणाला किती जागा मिळणार हे सुद्धा पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अनोर मोहिते। तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी मतदान झालं, इलेक्शन झालं। त्या इलेक्शनमध्ये 20 तारखेला मतदान झालं। महाराष्ट्र विधानसभेचं 20 तारखेला 288 जागांसाठी मतदान पार पडलं आणि या मतदानामध्ये जवळजवळ 66% मतदान झालं। आणि 20 तारखेला संध्याकाळी या मतदारांची मतं, ती सर्वांचीच मतं मतदान पेटीमध्ये बंद करण्यात आली। येत्या 23 तारखेला त्याचा निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सर्वांचं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे। त्याच पद्धतीने मतदारांनी नक्की कोणाला निवडून दिलंय, कोणत्या पक्षातील कोणत्या आमदाराला निवडून दिले हे येणाऱ्या काळात 23 तारखेला पाहणं योग्य ठरेल। अशातच काही माध्यमांचे एक्झिट पोल समोर येईल। ते एक्झिट पोलनुसार कोण कोणाला किती जागा मिळणार हे आपण जाणणार आहोत। सत्ताधारी महायुती आपलं सरकार पुन्हा कायम ठेवेल असं एक्झिट पोलनुसार काही सांगण्यात आलं आहे। त्यामध्ये आहेत मॅट्रिक्स, पोल डायरी, चाणक्य, PMRQ। या एक्झिट पोलनुसार महायुती आपल्या सर्वात जास्त जागा निवडून आणेल असं सांगण्यात आलं आहे। PMRQच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला 137 ते 157 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय। तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा निवडून येतील असं सांगण्यात आलं आहे। तसेच इतर 2 ते 8 जागा मिळतील असं सुद्धा सांगण्यात आलं आहे। तर चाणक्य एक्झिट पोलनुसार महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे। यामध्ये भाजप 90, शिंदेंना 48 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर अजित पवारांना 22 आणि महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामध्ये काँग्रेसला 63, ठाकरेंना 35 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांना 40 जागा जिंकून येतील असा यामध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर पुढे मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा येणार त्याने काय दर्शवलं आहे। महायुती 150 ते 170 जागा निवडून येईल। त्यामध्ये भाजप 189 ते 101 जागा जिंकणार। शिवसेना शिंदे गट 37 ते 45 जागा जिंकणार। राष्ट्रवादी अजित पवार गट 17 ते 25 जागा जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अजित पवार 17 ते 26 जागा जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर महाविकास आघाडीला किती जागा मिळणार त्यामध्ये काय सांगितलं आहे। महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील। त्यामध्ये काँग्रेस 39 ते 47, ठाकरे गट 21 ते 39, राष्ट्रवादी शरद पवार गट यामध्ये 35 ते 43 जागा जिंकून येतील असं सांगण्यात आलं आहे। तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या मतानुसार, आपल्या एक्झिट पोलनुसार सर्वांनी हे एक्झिट पोलचे जे आकडे आहेत, ते रिझल्ट आहेत ते त्यांनी प्रसिद्ध केलेत। परंतु महाराष्ट्रातली जनता नक्की कोणाला निवडून देणार, कोणत्या पक्षातील नेत्यांना आपलं मतदान केलं हे मतदान पेटीमध्ये 20 तारखेला बंद झालं। येणाऱ्या 23 तारखेला हे स्पष्ट होणार आहे कोणता मुख्यमंत्री होणार किंवा कोणाच्या जागा किती निवडून येणार, कोणता उमेदवार रणांगणात आपली बाजी राखून ठेवणार हे येणाऱ्या 23 तारखेला स्पष्ट होईल। कारण एक्झिट पोलवर जर आपण विश्वास ठेवला तर मागच्याच वेळी सांगितलं होतं एक्झिट पोलमध्ये किंवा असं बातम्या पसरवल्या होत्या की शिंदेंनी बंड केलं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री होणार अशी बातमी होती, ब्रेकिंग न्यूज होती। परंतु तसं काही घडलं नाही। शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। मग किती विश्वास ठेवावा हे येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला यांच्या एक्झिट पोलवरती सर्व भाष्य क्लिअर होईल। तर या व्हिडिओवरती आणि एक्झिट पोलवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा।